नमस्कार मंडळी. तर अशी असते आपल्या बँडच्या ऑर्डरला बाहेर पडायच्या अगोदरची तयारी. तर सर्वप्रथम आपल्या रिक्षा लागताच आपण बँडच्या रूममध्ये जाऊन सामान घेतो. सामान घेऊन आपण पोहोचलो ते भुईगावला पोहोचला. गणपती बाप्पाची आरती होताच नवरदेव निघाले आपल्या ग्रामदेवतांच्या पाया पडण्यासाठी. पाया पडून झाल्यावर परत एकदा घरी येऊन नवरदेव निघाले लग्नासाठी, म्हणजेच नायगाव किरवलीमध्ये. लग्न लागताच फटाक्यांचा आवाज आणि लग्न झाल्यानंतरच गीत. काय मग मंडळी, नाच होतो का नाही? लग्न होताच आपले गाणी चालू. लग्नानंतर गाणी वाजून जरासा ब्रेक, आणि ब्रेक संपताच आपले मांडवामध्ये गाणी चालू. गाणी वाजून झाल्यानंतर नवरदेवाची एंट्री, एक भन्नाट एंट्री स्टेजवर येण्याची. नवरदेव स्टेजवर येऊन झाल्यावर आपण जाऊया जेवणासाठी. जेवण होऊन झाल्यानंतर परत एकदा सुरुवात वाजवण्याची, आणि माझं एक सुंदर असं आवडते गीत. आपले गाणे ऐकून लोकांना एक चांगला उत्साह येतो, म्हणून त्यांनी आपल्याला नाच गाण्याची फरमाईश केली. लग्नांमध्ये अशी गाणी वाजलीच पाहिजे, आणि आम्ही ती नेहमीच वाजवतो, कारण लोकांमध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण होते नाचण्यासाठी. आमचे क्लॅरिनेट मास्तर तुषार वैती हे पण आज रिदमच्या मूडमध्ये, कारण अशी गाणी वाजवत असताना कोणाचाही मूड येऊ शकतो नाचायचा आणि बँड वाजवायचा. नवरदेव घरी पोहोचताच नावल वाजवताना आपला एकदम परत प्रभात ब्रास बँड रात्री 2 वाजता. नावल संपताच नवरदेव घरी पोहोचताना. तर अशी असते पूर्ण बँडची पद्धत.